नमस्कार. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे या सुखानो या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते शक्ती, युक्ती, भक्ती आणि सेवेचा मूर्तिमंत आदर्श असलेले श्री मारुती राय यांच्याबद्दल. मंडळी, रामरायाचा निष्ठावान सेवक म्हणजे श्री हनुमान. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आणि सर्वच दृष्टींनी आदर्श, तसंच भक्ती आणि सेवेचा आदर्श म्हणजे मारुती. नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे. हनुमंताला एका रामनामाशिवाय दुसरं काहीही प्रिय नाही. त्याच्या हृदयात नित्य रामप्रभू वसत आहेत. जिथं जिथं रामाची मंदिरं आहेत तिथं तिथं श्री मारुतीराय उपस्थित आहेत. आधी त्यांचं दर्शन आणि मग रामाचं. आपल्या रामभक्तीनं श्री मारुतीराय अमर झाले आहेत. रामाचं दास्यत्व, रामाची सेवा करून त्यांनी प्रभू रामचंद्रांना आपल्या अनन्य भक्तीनं ऋणी करून ठेवलं आहे. एवढा भक्तीचा आणि सेवेचा उच्च आदर्श अन्य कुठंही आढळणं अवघड आहे. म्हणूनच संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, शरण शरण हनुमंता, तुझं आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. जोवरी भूवरी रामनाम आहे, रामकथा आहे, तोपर्यंत श्री हनुमंत तिथं उपस्थित आहेत. याला पुष्टी देणारी एक कथा समर्थ रामदासांच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळते. समर्थ जेव्हा गोदावरीच्या पवित्र जलात रामनाम घेत उभे असत, तेव्हा त्यांच्या समोर असलेल्या अशोक वृक्षावर एक कपी म्हणजे वानर समर्थांचा त्रयोदशाक्षरी जप शांतपणे ऐकत असे. समर्थांचा 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण झाला त्या क्षणी त्या वानरानं वृक्षावरून उडी मारली आणि थेट समर्थांच्या समोर उभे राहिले. समर्थांनी डोळे उघडले तो त्यांना प्रत्यक्ष मारुतीराय समोर दिसले. त्यांची आणि समर्थांची गळाभेट झाली. समर्थ देहभान विसरले. त्या ब्रह्मानंदाच्या भरात समर्थांच्या मुखातून मारुतीची स्तुती स्तोत्र रूपानं बाहेर पडली. 1 कोटी जपाला 1 श्लोक, याप्रमाणे 13 कोटी जपासाठी 13 श्लोक त्यांच्या मुखातून बाहेर पडले. ते श्लोक म्हणजेच भीमरूपी मारुती स्तोत्र. शेवटचे 4 श्लोक फलश्रुतीचे आहेत, जे स्वतः मारुतीरायांनी सांगितले आहेत. त्यामुळेच हे स्तोत्र अत्यंत जागृत आणि प्रभावी आहे. मंडळी, हनुमंताची माता अंजनी आणि पिता केसरी, त्याच्या जन्माबद्दल अनेक आख्यायिका आहेत. असं म्हणतात की मारुतीचा जन्म झाल्याबरोबर त्यानं सूर्याकडे झेप घेतली. त्यामुळं इंद्रदेव चिंतेत पडले आणि त्यांनी आपलं वज्र त्याला फेकून मारलं. ते हनुवटीला लागून जखम झाली, म्हणून हनुमंत असं नाव पडलं. मरुत म्हणजे वारा, त्याचा पुत्र म्हणून मारुती. वज्रासारखं मजबूत शरीर म्हणून बजरंग
आणि महाबळ अंगी असणारा म्हणून महाबली किंवा बलभीम. जन्माल्यानंतर मारुती सूर्याकडे झेप घेऊन त्याला गिळंकृत करण्यात जातो. या कथेमागे एक आध्यात्मिक रहस्य दडलेलं आहे. आपल्या शरीरात मूलाधार चक्राच्या ठिकाणी असणारी कुंडलिनी 3.5 वेढे घालून बसलेली आहे. ती जागृत होताच सुषुम्नेतून जणू उड्डाण करते आणि एकदम सूर्याकडे म्हणजे ब्रह्मरंध्राकडे धाव घेते. यावरून मारुतीची जन्मकथा म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या जागृतीचं रूपक आहे हे लक्षात येतं. आपण जी मारुतीची आरती म्हणतो त्यातलं रहस्य म्हणजे कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेचं वर्णन आहे मंडळी. ज्यांना प्रभू श्रीरामाची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल त्यांनी हनुमंतांची उपासना जरूर करावी. रामकृपेची गुरुकिल्ली म्हणजे श्री हनुमंतराय. श्री हनुमान किलगम. शनिवार हा मारुतीचा वार. शनिवारी तरी त्याचं दर्शन अवश्य घ्यावं. 7:30चा त्राससुद्धा श्री मारुतीरायांच्या उपासनेनं कमी होतो. श्री हनुमंत बल, बुद्धी आणि सामर्थ्य प्रदान करणारा आहे. तो मनस्सामर्थ्य दाता आहे. तो आम्हाला या सगळ्या गोष्टी प्रदान करो आणि रामभक्ती नित्य आमच्या हृदयात जागृत राहो हीच त्याला प्रार्थना करून आज आपण इथं थांबूया. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता मुखी राघवाचे. दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. अंजनी उदरी जन्मला, भक्षिण्या रवी धावला. अंजनी उदरी जन्मला, भक्षिण्या रवी धावला. धावणे वायुपदी जाते हो, धावणे वायुपदी जाते हो. दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. रूप में रूपरी घेऊनी, तरूपा है सिंधु लंघुनी. रूप में रूपरी घेऊनी हो, तरूपा है सिंधु लंघुनी. करुनिया दहन लंकेते, लंकेते. करुनिया दहन लंकेते, दहन लंकेते हो. दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. जमवुनी वानरे सारी, बांधिला सेतू सागरी. जमवुनी वानरे सारी, बांधिला सेतू सागरी. बळ महान बाहुबली ते हो, बळ महान बाहुबली ते हो. दास रामाचा हनुमंत नाचे,
नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. निकर में राम जपत पी हो, निकर में राम जपत पी, जाहला अमर तो कपी. गुण गाता हो गुण गाता रघु सेवकाते हो, दास रामाचा हनुमंत नाचे. नाम घेता मुखी राघवा